गरजेचं आहे आता? सर खरं तर आत्ताच जे कोणी मुद्दा मांडला मला ऐकायला मिळाला नाही, माझे फोनचा प्रॉब्लेम असल्यामुळं. हा, खरं आहे ते. निसर्गानं किती वेळा हस्तक्षेप केला, काही टक्के म्हणजे 100 वेळा जे बाजार पडले असतील त्यात 20 वेळा निसर्गाचा हस्तक्षेप आहे. 80 वेळा या सरकारांचा वेगवेगळ्या याच्यातनं हस्तक्षेप आहे. त्याची वेगवेगळी कारणं आपल्याला या ठिकाणी देता येतील. पण काय झालं, आम्ही दंडकारण्यात राहतो. हा जो प्रदेश आहे दंडकारण्य, आमच्याच माती हा शाप लागला की काय असं वाटायला लागलं. उगाच चुकून आम्ही कांदा उत्पादक शेतकरी म्हणून जन्माला आलो काय असं वाटायला लागलं. हा कांदा त्या राजकारणाचा मुद्दा कधी बनला ते कळालं नाही आणि त्या दिवसापासून काहीही कारण नसताना त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पाडले जातात. मगाशी बिंदुशेठ शर्मा सांगत होते की बाबा आम्ही त्या ठिकाणी 350 रुपये अनुदान देतो. अहो पाडले कितीने बाजार? 22 रुपये बाजारात त्या ठिकाणी कांदा विकला जात होता किलोला. तुम्ही त्या ठिकाणी 14 रुपयानं लॉन्च करण्याचं काही कारण नव्हतं ना. वाणिज्य मंत्रालयाने नाफेडच्या थ्रू ते रेट, आणि त्यामुळे 3 दिवसात तुम्ही कांदा 10, 11, 12 रुपये विकायला भाग पाडला. पाडले कितीने बाजार? आज 8 रुपये जातोय. 8 रुपये त्या शेतकऱ्याचा कांदा तो खरेदीदार घेतोय बरं का. बिंदुशेठ ऐकत असाल तर नीट ऐका. 8 रुपये तो खरेदीदार घेतोय जो नाफेडमध्ये कांदा स्टॉक करतोय, आणि 18 रुपयाने तो पेमेंट घेतोय तो खरेदीदार, आणि देतोय माझ्या शेतकऱ्याला 8 रुपये आमच्या. आज एक साहेबराव गांगुर्डे म्हणून तरुणी शेतकरी आहे, कांदा घरी घेऊन आला. 500 रुपये क्विंटलनी कांदा पुकारलाय. किती? 500 रुपये क्विंटलनी. म्हणजे जवळपास किती दिवस त्याने स्टॉक केला, त्याच्यात त्याचा कांदा खराब किती झाला? 500 रुपये क्विंटलनी जर त्याचा कांदा पुकारला गेला असेल तर त्याचा खराब झालेला कांदा, आणि जर प्रमाण धरलं तर फक्त 2.5 रुपये किलोनं कांदा जातोय. कुठं न्यायचा हा न्याय? कोणी त्याला न्याय द्यायचा? या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जी कर्जमाफीची मागणी होती ना, का होती माहितीये का? 25 रुपयानं कांदा गेला तर तो कर्ज फेडू शकेल आणि 2 पैसे खिशात राहू शकेल. 2.5 रुपयानं गेला तर किती कर्ज त्याच्यावर होईल येतंय हे तुम्हाला लक्षात येतंय का? बिंदुशेठ, हस्तक्षेप करू नका, जगू द्या शेतकऱ्याला. तुमच्या हस्तक्षेपमुळं या ठिकाणी अशा पद्धतीनं कांदा जातो. आणि हे जयकुमार रावल साहेबांनी त्या ठिकाणी कबूल केलंय ना की हस्तक्षेप वाढला नाफेड NCCFचा, आम्ही थेट कांदा बाजारात खरेदी करायला भाग पडू, हे केंद्राला आम्ही CM साहेबांनी आणि जयकुमार रावल साहेबांनी सांगितलं असल्याचं सेशनमध्ये कबूल केलेलं आहे. तरी सुद्धा जर केंद्र सरकार ऐकत नसेल तर निश्चित याच्यात फार मोठं गौरबंगाल आहे. कांदा खरेदीची चौकशी व्हावी म्हणून विश्वासराव मोरे नावाच्या शेतकऱ्यानं हायकोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे. ते पिटिशन दाखल केल्यानंतर सगळे खडबडून जागले आणि एका इमानदार नाफेडच्या ऑफिसरला सस्पेंड केलं आणि बाकीचं सगळं नाफेडचं दप्तर गुंडाळून नाशिकला नेलं, कारण शेतकरी त्या दप्तर ऑफिसमध्ये जाऊन प्रश्न विचारत होते. माझा प्रश्न या निमित्तानं आहे, आमच्याकडं तुम्ही जे पत्रव्यवहार करता एकतर ते तुम्ही इंग्रजीत करता, शेतकऱ्याला ते समजत नाही. डोकाच्या नावाखाली काही नियम आमच्या बोकांडी लादता. नाफेड जे आमच्यासाठी काम करायचं पूर्ववत करा. थेट बाजारात त्याला खरेदी करायला भाग पाडा आणि त्याच वेळेस भाग पाडा ज्या वेळेस शेतकऱ्याची मागणी असेल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बिंदुशेठ, आता राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यासाठी सरकार नेमकं काय करणार आहे? अगदी थोडक्यात. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, ह्या मताचा मी सुद्धा आहे. पण काय करायला हवं आता? काय करणार आहे सरकार? काय हलतंय की नाही, डुलतंय की नाही काही? आपल्या माध्यमातून 100% आता सरकार याची दखल घेणार असं मी आपल्याला आश्वासित करतो. कारण आपण जी वाचा फोडलेली त्या वाचेमध्ये आमचं सरकार सुद्धा पाहत असेल आणि लवकर याच्यावर सकारात्मक निर्णय घेतील आमचे राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रातले फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब. कारण हा केंद्राचा राज्याचा विषय आहे. ठीक आहे. विलासजी, फक्त झालेल्या मूल्य स्थिरीकरण निधीच्या अंतर्गत जो त्या ठिकाणी पैसा ओतला गेलाय त्या पैशाची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी जर झाली नाही तर रक्त लागलेले लबाड लांडगे शेतकऱ्याच्या गळा घोटायला निघालेले त्यांना थांबवणं अशक्य होऊन जाईल. म्हणून तुमच्या माध्यमातून मी ही विनंती करतो, हायकोर्टात शेतकऱ्याला पिटिशन दाखल करावं लागलं. संविधानिक घोटाळा या नावानं ते पिटिशन दाखल आहे, त्याच्याकडेही मी तुमचं लक्ष वेधतो. नक्की. आणि जे घोटाळेबाज शोषण करत असतील तिकडे सरकारचं, इकडे शेतकऱ्यांचं, त्या घोटाळेबाजांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचे डोळे आज सरकारकडे लागलेले आहेत, कारण शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कशा प्रकारे मदतीचा हात दिला जातोय पाहणं महत्वाचं आहे. न्यूज अतिशय महत्वाचं आहे. बिंदुशेठ, शेतकऱ्याचं जेव्हा 2 पैसे मिळायची वेळ आली तेव्हा तुम्ही 2-2 हजार रुपयानं नुकसान केलं त्यांचं, आणि द्यायची वेळ आली की 200 ठिकऱ्या त्यांच्या हातावर ठेवायच्या. हा कुठला न्याय आहे? तर हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी याचं ज्वलंत उदाहरण आहे की ज्या वेळेला खतांच्या किमती असतील, युरियाच्या किमती असतील, कुठल्याही किमती न वाढवता स्थिर भाव दिलेले आहेत. आणि याच्या आधी जे सरकार होतं त्यांनी बिंदुशेठ 2014ला सांगा
2014ला सांगा कांद्याचे भाव किती होते, खताचे भाव किती होते, बियाण्याचे भाव किती होते आणि बाकी सगळा खर्च किती होता सांगा. आज होऊन जाऊ द्या ना सगळं. सांगा ना. तुम्ही भाव वाढू दिले नाहीत म्हणतायत. शेतकरी आहे तिथं 2 शेतकरी सांगतील. मी सुद्धा माहिती काढून आलोय किती भाव होते आणि काय होते. आज सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे की 90 मध्ये ज्या वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 100 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव दिला होता आणि त्यांनी अनुदान दिलं होतं. आपल्या सरकारने 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलेलं आहे. आणि नाफेडचा जो विषय घेतलेला आहे त्यावेळेला फार्मर प्रोड्युसर कंपन्या मागच्या वर्षी काम करत होत्या. शेतकऱ्यांची मागणी होती की फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी घोटाळा केलेला आहे, नुकसान केलेलं आहे. आता ह्या वेळेला कंपन्यांना बदलून आणि राज्य सरकारने निर्देश करण्यासाठी पणन मंत्र्यांच्या कुणाच्या नेतृत्वाखाली कंपन्या आहेत? बिंदू शेठ सांगा महाराष्ट्राला कुणाच्या कंपन्या आहेत, कोण आहेत हे कंत्राटदार, ठेकेदार कोण आहेत? गणेशराव सांगा कोणी मलाई खाल्ली? हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर कोणी उकळले? बिंदू शेठ शर्मा, या कंपन्या बदलल्या, त्या कंपन्यांना जे खरेदीदार आहेत तेच आहेत. बाजारात खरेदी करतात 8 रुपयाचा कांदा, दाखवतात 18 रुपयाचा कांदा. लावा एखाद्या SIT चौकशी आमच्या म्हणण्यानुसार, लावा एकदा शेतकऱ्याच्या खिशात तो पैसा गेलेला आहे, लावा याची चौकशी. तुम्हाला सगळं गौरंगाला दिसेल. मंत्री लेवल पासून अधिकारी लेवल पर्यंत सगळ्यांचे हात यामध्ये गुंतलेले आहेत. आणि तुम्ही सांगताय की शेतकऱ्याचा कांदा त्या ठिकाणी खरी काय नाफेड यांचे साफ खोटं. 18 रुपयाचा पैसा पुढाऱ्याच्या, अधिकाऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या खिशात जातोय. एकदा चौकशी लावा. आम्ही सांगतो ती चौकशी लावा. बाजारातून कांदा खरेदी करता सांगता शेतकऱ्याचा कांदा आहे. एकही कांदा शेतकऱ्याचा नाही. सगळा पैसा नाफेड अधिकाऱ्याच्या खिशात जातोय. एका अधिकाऱ्याची बदली केली सांगता, एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं सांगता. आणि तेवढा तर चांगला अधिकारी होता, त्यालाही सस्पेंड करून टाकलं. बाकी सगळं तुम्ही कार्यालय आमच्या अधिकार क्षेत्रातून हलवले. नाफेडचं कार्यालय जे आमच्या ओळखीचं होतं पिंपळगावातून हलवलं. का हलवलं? तेवढं एकमेव कार्यालयातून आम्हाला चौकशी करायला मिळायची. आणि मी सांगताय नाफेड काम करत आहे, नाफेड काम नाही करत आहे. नाफेड आम्हाला फासावर एखादी चौकशी आमच्या म्हणण्यानुसार बाजार समित्यात ज्या व्यापाऱ्यांची 2021 आधी काय ठरली नव्हती त्या व्यापाऱ्याची खरेदी अशा लागली. याकडे जरा तुमचं लक्ष आलं पाहिजे. त्याचे इन्व्हेस्टर्स कोण आहे याकडे लक्ष